नमस्कार श्रोते हो. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 भाग 2. हे नाथ नारायण श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी वासुदेव श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवा आदिदेवा कृपाळूजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा शिरसागरा शेषनयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरित्याक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाय सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगना बाळकृष्णा तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेच करीत असे विनवणी भवबंधनी सोडवावे. मागील भागात भगवंतांनी अध्यायाची पार्श्वभूमी सांगितली असून आता त्याचे स्पष्टीकरण करत आहेत. अर्जुना ब्रह्मनामाच्या विखी बुद्धी सांडूनी आस्तिकी कर्मे की जेती ती तुकी असंते होती हा ऐकोनी देवाचा बोलू अर्जुना आला डोलू मने कर्मनिष्ठा म्हणू ठेविला देखो जो आज्ञा नांदू तवंबा पुढा ईश्वरूची न देखे एवढा तेत नावे कपुढा का सुजय तया आणि रजतमे दोन्ही गेली यावीन श्रद्धा सानी ते का लागे अभिधानी ब्रह्माची ये मग कोता खेव देणे वार्तेवरील धावणे सांडी पडे खेळणे नागिनीचे ते तैसी कर्मे दुवाडे तया जन्मांतराची कडे दुर्मेळावे एवढे कर्मा माझी ना विपाये हे उजू होये तरी ज्ञानाची योग्यता लाहे एरवी येण्याची जाये निरयालया कर्मी हा ठायवरी आहाती बहुवा अवसरी आता कर्मठा कैवारी मोक्षाची हे तरी फिटो कर्माचा पांगू की जो अवघाची त्यागू आदरी जो अव्यंगू संन्यासू हा कर्म बाधेची कही जेत भयाची गोठी नाही ते आत्मज्ञान जिही स्वाधीन होय ज्ञानाचे आवाहन मंत्र जे ज्ञान पिकते सुक्षेत्र ज्ञान आकर्षिते सूत्र तंतू जे का ते दोन्ही संन्यास त्यागू अनुष्ठुनी सुटे जग तरी हेची आता चांग व्यक्त पुसो ऐसे म्हणून पार्थे त्याग संन्यास व्यवस्थे रूप हो आवया जेथे प्रश्न केला. अर्जुना ब्रह्मनामाविषयी आस्तिक्य बुद्धी सांडून जितकी कर्मे केली जातात ती सर्व व्यर्थ होतात. देवाचे भाषण ऐकून अर्जुनाला आनंद झाला. तो मनात म्हणाला देवानी कर्मठांना नाव ठेवले आहे. तो बिचारा कर्मठ अज्ञानांध एवढा सर्व व्यापक ईश्वरही त्यास समजत नाही. एवढा प्रत्यक्ष पुढे असलेला ज्या समजत नाही त्याला ब्रह्मनाम श्रद्धेचे महत्व कसे लक्षात यावे. चित्तातील रजोगुण व तमोगुण नाहीसे झाल्याशिवाय उत्पन्न होणारी श्रद्धा अगदीच कनिष्ठ दर्जाची असते. मग ती ब्रह्मश्रद्धेच्या नावास कशी पात्र होणार. शस्त्राला आलिंगन देणे दोरीवर धावणे नागिनीपाशी खेळणे हे जसे घातक आहे तसे कर्मांचे फल असून ती जन्ममरणास कारणीभूत आहेत. कर्माच्या अंगी असा दुष्ट धर्म आहे. कदाचित कर्म यथा सांगडले तर त्याला ज्ञानाची योग्यता येते. एरवी तेच कर्म नरक प्राप्तीला कारणीभूत होते. कर्मामध्ये नेहमीच अशा अनंत अडचणी आहेत. मग ह्याच्या पुढे कर्माने मोक्ष मिळावा हे कसे घडणार. म्हणून अशा दरिद्री कर्माचा सर्वथैव त्याग करून निर्दोष असा जो कर्म संन्यास त्याचा स्वीकार करावा. ज्या संन्यासामार्फत कर्मबाधेसारखा धोका नाही व ज्याने ते आत्मज्ञान प्राप्त होते ते त्याग व संन्यास हे ज्ञानाचे आवाहन मंत्र अथवा ज्ञान टिकण्याचे क्षेत्र किंवा ज्ञानाला स्वाधीन करून घेणारे तंतूच होत. त्या संन्यास व त्याग ह्या दोन्ही मार्गांचे अनुष्ठान करून जग मुक्त होते. तरी देवांना आता तेच दोन्ही स्पष्टपणे सांगावे असे विचारावे असा विचार करून अर्जुनाने त्याग व संन्यास ह्यातील फरक स्पष्ट कळावा म्हणून देवास प्रश्न केला. तेथ प्रत्युत्तरे बोली श्रीकृष्णे जे चावळिली तया व्यक्ती झाली अष्टादशा एवं जन्यजनक भावे अध्याओ अध्याया ते प्रसवे आता ऐका बरे पुसिले जे तरी पंडुकुमरे तेने देवाचे सरते बोलणे जाणोनी अंत करणे कानी घेतली एरवी तत्वविषयी भला तो निश्चितू असे किर जांगला परी देवोर आहे उगला ते साहवेना वत्स धालयाही वरी धेनून वचावी दुरी अनन्य प्रीतीची परी ऐसी आहे तेने काजे विनही बोलावे ते देखिले तरी पहावे भोगिता चाड दुनावे पडियंता ठाई ऐसी प्रेमाची हे जाती आणि पार्कतवंतेची मूर्ती म्हणून करूला हे खंती उगेपणाची आणि संवादाचे निमिषे जे अव्यवहारी वस्तू असे
तेची भोगी जे की जैसे आरिसा रूप, मग संवादू तोही पारुखे, तरी भोगिता भोगने थोके, हे कासा हा वेल सुखे लांचावले या लागी त्याग संन्यास, पुसावयाचे घेऊन मीस, मग उपलविले दुस गीतेचे ते, 18वा अध्याय नोहे, हे एकाध्यायी गीताची आहे, जै वासुरूंची गाय दुहे, तै वेळू कायसा, तैसी संपत्ता अवसरी, गीता आदरविली माघारी, स्वामी भृत्याचा न करी संवादू काही, परी हे असो ऐसे, अर्जुने पुसीजत असे, म्हणे विनंती विश्वेशे अवधारी जो. अर्जुनाने त्याग व संन्यास ह्यातील फरक स्पष्ट कळावा म्हणून देवास प्रश्न केला. त्याचे उत्तर देण्यासाठी श्रीकृष्णाने जे भाषण केले तोच हा 18वा अध्याय होय. त्याप्रमाणे एक अध्याय दुसऱ्या अध्यायाच्या उपक्रमाला आरंभाला कारणीभूत होतो. पार्थाने काय प्रश्न केला ते आता श्रवण करा. 17व्या अध्यायाच्या अखेरचे देवाचे बोलणे ध्यानात घेऊन अर्जुनाने अशी शंका केली. वस्तुतः तत्वनिश्चयामध्ये अर्जुनाची काही कसर राहिली होती असे नव्हे, पण देव बोलावयाचे थांबले हे त्याला बरे वाटेना. पोट भरले तरी आईने गायीने दूर जाऊ नये असेच वत्सास वाटते. अनन्य प्रीतीचे हेच चिन्ह होय. परम प्रीतीच्या माणसाने आपल्यापाशी निष्कारण बोलावे, त्याला आपण पाहिले तरी तो दृष्टीआड होऊ नये. अशी भोग घडत असताच भोगाविषयीची इच्छा दुनावते. खऱ्या प्रेमाची ही जाती होय. आणि पार्थ तर मूर्त प्रेम म्हणून देव उगे आहेत हे त्यास खपेना. आणि संवादाच्या योगाने जी अव्यवहार्य वस्तू ब्रह्म त्याचाही भोग घडतो, की जसे आरशातील आपले रूप, तर अव्यवहार्य जी ब्रह्मवस्तू त्याचा भोग ही बंद पडणार. हे आत्मसुखाच्या भोगाला सोकावलेल्या अर्जुनाला कसे आवडणार. म्हणून त्याग व संन्यास ह्यात भेद काय ते विचारण्याच्या निमित्ताने अर्जुनाने त्या गीतारूपी वस्त्राचे पुन्हा घडी मोडली. हा 18वा अध्याय नसून ही एक अध्यायी गीताच आहे. वासरूच प्यावयास लागले असता गायीला वेळ अवेळ असतो काय, किंवा पाना सोडावयास तिला किती वेळ लागणार. त्याप्रमाणे गीता समाप्त होण्याच्या वेळी ती पुन्हा मागे उलटवली. गुरु शिष्य संवादात काय घडणार नाही त्यात आश्चर्य ते काय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पण आता हे पुरे. अर्जुन देवांना म्हणाला, मगाशी केलेली विनंती ध्यानात असावी. हा जी संन्यासू आणि त्यागू या दोही एक अर्थी लागू, जैसा सांगा तू आणि संगू संघातेची बोली जे, तैसेची त्यागे आणि संन्यासे त्यागूची बोली जे तू असे, आमचे नितम मानसे जाणीजे हेची, ना काही आथी अर्थ भेदू तो देवो करो तू विशदू, तेत म्हणती श्री मुकुंदू भिन्नची पै, तरी अर्जुना तुझ्या मनी त्याग संन्यास दोन्ही, एकार्थ गमले हे मानी मीही साच, इही दोही कीर शब्दी त्यागूची बोली जे त्रिशुद्धी, परी कारण येत भेदी ये तुलेची, जे निपटुनी कर्म सांडिजे ते सांडणे संन्यासू म्हणिजे, आणि फल मात्र का त्यजिजे तो त्यागू गा, तरी कोणा कर्माचे फळ सांडिजे कोण कर्म केवळ, हेही सांगो विवळ चित्त देपा, तरी अपैसी दांगे डोंगर झाडे डाळती अपार, तैसे लांबे राजागर उठती ते, न पेरिता सैंद तृणे उठती तैसे साळीचे होणे, नाही गारा बाऊने जिया परी, का अंग जाहले सहजे परी लेणे उद्यमे कीजे, नदी अपैसी आपा दिजे विहिरी जेवी, तैसे नित्य नैमित्तिक कर्म होय स्वाभाविक, परिण कामिता कामिक न निपजे जे. प्रभो, संन्यास आणि त्याग हे एकार्थवाची शब्द दिसतात. उदाहरणार्थ समुदायालाच संघात किंवा संघ असेही म्हणतात. आमची तर अशी समजूत आहे की त्याग आणि संन्यास या शब्दांनी त्याग ह्या अर्थाचाच बोध होतो, पण त्यांच्या अर्थात जर काही भेद असेल तर देवाने स्पष्ट करावा. तेव्हा श्री मुकुंद म्हणाले, त्यांचा अर्थ भिन्न आहे. तथापि अर्जुना, त्याग व संन्यास या दोन्ही शब्दांचा एकच अर्थ आहे असे तुला वाटावे ते बरोबर आहे असे मीही म्हणतो. ह्या दोन्ही शब्दांचा त्याग हाच निश्चित अर्थ आहे हे खरे, पण त्यांच्या अर्थात भेद आहे असे म्हणण्याचे कारण इतकेच, सर्वथैव जे कर्म सोडणे त्या सोडण्याला संन्यास असे म्हणतात, व कर्तृत्वाभिमान व फलेच्छा त्यांचा त्याग करणे त्याला त्याग असे म्हणतात. तरी कोणत्या कर्माचे फळ टाकावे व कोणते कर्मच टाकावे हेही आता स्पष्ट करून सांगतो, लक्ष असू दे. अरण्यात व डोंगरावर पुष्कळ झाडे जशी आपोआप उगवतात त्याप्रमाणे बागेतील झाडे व भाताचे पीक सहज उत्पन्न होत नाही. जसे पेरल्याशिवाय गवत उगवते तसे भात उगवत नाही, त्याला राब करून पेरावे लागते. किंवा शरीर जरी सहज होते तरी दागिने प्रयत्नाने घडवावे लागतात. तशीच नदी निसर्गतः वाहते, पण विहीर मात्र खणावी लागते. तसेच नित्य नैमित्तिक कर्म वेदाज्ञेवरून स्वभावताच प्राप्त आहे, पण काम्य कर्म इच्छेच्या अभावी घडत नाही. का कामाने चेची दळ वाढे, जे उभा रावया घडे
अश्वमेधाधिक पुढे याग जेत, वापी कूप आराम अग्रहारे हन महाग्राम, आणि कली नाना संभ्रम व्रतांचे ते, ऐसे इष्टापूर्त सकळ जया कामना एक मूळ, जे केले भोगवी फळ बांधोनिया, देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणून नये धनंजया जिया परी, काल लाटीचे लिहिले न मोडे गा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटो नेने, केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे, न फेडी तारुण जैसे ओसंडिना, का काम नाही न करिता अवसांत घडे पंडुसूता, तरी वाय कांडे न झुंदता लागे जैसे, गुळ नेनता तोंडी घातला देची गोडी, आगी मानो निरा कोंडी चेपिला पोळी, काम्यकर्मी हे एक सामर्थ्य आणि स्वाभाविक, म्हणून नको कौतुक मुमुक्षु येत, किंवा पार्था ऐसे जे काम्य कर्म गा असे, ते तेजे जे विष जैसे ओकुनिया, मग तया त्यागा ते जगी संन्यासू ऐसया भंगी, बोली जे अंतरंगी सर्वद्रष्टा. अथवा ज्या काम्यकर्माची उभारणी फलेच्छांच्या समुदायावर अवलंबून असते, अश्वमेधादी याग ही त्याची स्पष्ट उदाहरणे होत. तळी विहिरी बागा इनामगाव शहरे वसविणे व आणखीही नाना प्रकारची व्रते, ह्या अशा इष्ट व पूर्त कर्मांना कारण केवळ फलकामनाच होय व कर्माचे फल भोगल्याशिवाय सुटकाच नसते. अर्जुना, देह घेतल्यावर जन्म मृत्यूच्या सोहळ्याला ना म्हणण्याची जशी सोय नाही, किंवा विधिलेखन कपाळीची रेषा जसे काही केल्याने पुसले जात नाही, किंवा काळे गोरे पण धुवून नाहीसे होत नाही, तसे केलेले काम्यकर्म फलभोग देण्यासाठी दारात धरणी घेऊन बसते. उदाहरणार्थ घेतलेले कर्ज फेडल्याशिवाय जशी सुटका नसते, किंवा फलेच्छा न धरताही जरी सहज काम्यकर्म घडले तरी झुंजण्याची इच्छा नसताही सोडलेला बाण जसा लागल्याशिवाय राहत नाही, गुळ माहीत नसता तोंडात घातला तर जसा गोड लागणारच, किंवा राखोंडी अशा समजुतीने आगीवर पाय दिला तर जसा पोळणारच, तसेच अचूक फल देणे हे काम्यकर्माच्या अंगी स्वाभाविक सामर्थ्य आहे. म्हणून मुमुक्षुने कौतुकानेही ते आचरू नये. किंबहुना पार्था, असे जे काम्यकर्म त्याचा विष जसे ओकून टाकतात पोटात गेले असता तसा त्याग करावा. अशा प्रकारच्या त्यागाला सर्व दृष्टे अंतरंगी पुरुष संन्यास असे संबोधतात. हे काम्य कर्म सांडणे ते कामनेतेची उपडणे, द्रव्य त्यागे दवडणे भय जैसे, आणि सोम सूर्य ग्रहणे येऊन करविती पार नव्हे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस, अथवा अतिथी हन पावे हे ऐसे पडे जे करावे, तैते कर्म जाणावे नैमित्तिक गा, वार्षे आक्षोभ हे गगन वसंते दुनावे वन, देह शृंगारी यौवन दशा जैसी, का सोमकांतू सोमे पगळे सूर्ये फांकती कमळे, येत असे तेची पाल्हाळे आन नये, तैसे नित्य जे का कर्म तेची निमित्ताचे लाहे नियम, येत उंचावे तेने नाम नैमित्तिक होय, आणि सायं प्रातमा ज्ञानी जे का करणीय प्रतिदिनी परिदृष्टी जैसी लोचनी अधिक नोहे, का नापादिता गती चरणी जैसी आथी, नातरी ते दीप्ती दीपबिंबी, वासूने दिता जैसी चंदनी सौरभ्य असे, अधिकाराचे तैसे रूपची जे, नित्य कर्म ऐसे जनी पार्था बोली जे ते मानी, एवं नित्य नैमित्तिक दोन्ही दाविली तुझ. द्रव्यापासून प्राप्त होणारे भय जसे द्रव्य त्यागाने टळते, तसेच इच्छेचेच उच्चाटन केले म्हणजे काम्य कर्म सहजच थांबते. आणि चंद्रग्रहण व सूर्यग्रहण या पर्वणीच्या दिवशी किंवा माता पितरांच्या श्राद्ध तिथीस किंवा अतिथी प्राप्त झाला असता जो विहित आचार करावा लागतो ते सर्व कर्म नैमित्तिक असे समजावे. वर्षाकाळी आकाश शुद्ध होऊन जसे गरजू लागते, वसंत ऋतूत वनशोभा दुनावते, किंवा यौवन दशा शरीराला शोभा आणते, किंवा सोमकांत मनाला चंद्रकिरणाने जसा पाझर फुटतो, अथवा सूर्योदयाने कमळे प्रफुल्लित होतात, अशा ठिकाणी जे मुळात गुण असतात त्यांचाच विस्तार होतो, बाहेरील नवे गुण येत नाहीत. तसेच जे नित्यकर्म आहे त्यालाच निमित्ताचे नियम लागले की त्याला नैमित्तिक असे थोरले नाम प्राप्त होते. आणि प्रतिदिनी त्रिकाळी जे कर्म करावे लागते ते जशी डोळ्यांची दृष्टी कोठून बाहेरून आलेली नाही तर तो त्यांचा स्वभाव होय, किंवा गती चालणे कोठून संपादन करून न आणता तो पायांचा जसा स्वभाव धर्म होय, किंवा दिव्याच्या ठिकाणी तेज जसे स्वाभाविक असते, चंदनाला बाहेरून सुगंध लावित नाहीत तर तो चंदनाची अंगीच स्वभाव सिद्ध असतो, तीच गोष्ट कर्माधिकाराच्या योग्यतेची आहे, म्हणजे तो जन्माबरोबर स्वभावता प्राप्त होत असतो. पार्था, नित्यकर्म म्हणून जे लोकात प्रसिद्ध आहे ते असे असते. त्याप्रमाणे तुला नित्य व नैमित्तिक अशी दोन्ही कर्मे सांगितली.
धन्यवाद. श्रीकृष्णार्पण वस्तू.